जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सध्या सगळ्याच पक्षांकडून सुरू आहे आणि यासाठी चांगल्या जोर बैठका देखील घडतायत। तर दुसरीकडे नगरसेवक कसा नसावा या संदर्भात उच्च शिक्षित महिलांनी आपली रोखठोक मतं देखील व्यक्त केली आहेत। जळगाव महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यानंतर आता खऱ्या घराघरांमध्ये जर चर्चा असतील तर नगरसेवक कसा असला पाहिजे आणि कसा नसला पाहिजे या विषयावरती चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जळगाव शहरातल्या काही उच्च शिक्षित महिला आपल्यासोबत आहेत, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकारी असलेल्या या महिला आहेत। मॅडम, काय सांगाल तुम्ही, नगरसेवक कसा असला पाहिजे, काय अपेक्षा आहे तुमच्या नगरसेवकाच्या बाबतीमध्ये? नगरसेवक कसा असला पाहिजे त्यापेक्षा आधी कसं नसला पाहिजे बोलूयात का आपण? बरं, चालेल ना। महत्त्वाची गोष्ट विषय कसा असतो की काही लोकांचे माइंडसेट असतात की आम्हाला वोटर्सची गरजच नाही, आमचा फिक्स वोट बँक आहे, आम्ही इतके पाकिट पोहोचवले ना की आम्ही 100% निवडून येणार आहे। हा एक गैरसमज। किंवा काही डमी वोटरसुद्धा काही लोकांचे फिक्स आहे की आमचे खेड्यापाड्यांचे काही इथे करून ठेवलेले आहेत, तर त्यांना पक्की गॅरंटी आहे की आपण निवडून येणारच आहे। आणि जर निवडून येणारच तर जनतेचे कामं करायची गरज काय? कशासाठी आपण यांच्या दारोदारी झाडूवाल्यांना उभं करायचं आहे, नळाला पाणी सोडायला लावायचं, पथदिवे बघत राहायचे? ह्या मानसिकतेने जो नगरसेवक येणार तो तुमच्याकडे अजिबात कामं करणार नाही। आणि त्याच्यासाठी स्वतःची मतदारांना एक निवेदन आहे, माझं विनंती आहे की स्वतःची किंमत 500 रुपये फुली करून घेऊ नका। मला असं वाटतं नगरसेवक हा असा असला पाहिजे की तो पहिली गोष्ट तो सामाजिक कार्यकर्ता असला पाहिजे, समाजाशी त्याची नाळ जुळली पाहिजे, तो त्याच्या मातीशी जुळलेला पाहिजे, त्याला गोरगरिबांच्या समस्या समजल्या पाहिजे आणि त्याने फक्त निवडून यापर्यंत हात जोडून नंतर लोकांकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे। आणि त्याला खालच्या तळागाळातल्या ज्या वेळेला समस्या समजतात त्याच वेळेला तो वरती त्या समस्या पाठवू शकतो। म्हणून नगरसेवक हा उच्च शिक्षित तर असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर तो एक सामाजिक चांगला कार्यकर्ता पण असला पाहिजे। त्याची सामाजिक कमीत कमी 8-10 वर्षाची तरी एक त्याने समाजसेवा केलेली पाहिजे, म्हणजे तो व्यक्ती प्रत्येक तळागाळात जाऊन लोकांच्या समस्या समजू शकतो आणि त्यावरती तो चांगल्या पद्धतीने मांडू शकतो। आता काही नगरसेवक हे फक्त म्हणजे जसं ठरल्याप्रमाणे माझे मतं ठरले आहे आणि मला काही तशी गरज वाटत नाही बुवा, तर घराणेशाही तिथं नसावी। कारण घराणेशाहीमधून आलेला नगरसेवक हा त्याच्या घराणेशाहीमध्ये कोणीतरी उच्च पदस्थ निवडून आलेल्या व्यक्तीच्या खाली म्हणजे एका वटवृक्षाच्या झाडाखाली एक छोटंसं रोपटं असतं आणि त्या वटवृक्षामुळे ते रोपटं तर निवडून येतच, पण ते वाढत नाही आणि डेव्हलप होत नाही आणि त्याच्यामुळे इतरांचा विकास देखील होत नाही। आणि म्हणून घराणेशाही नसली पाहिजे। लोकांना नवीन चेहरे पाहिजे, नवे चांगले काम करणारे पाहिजे आहे। म्हणून नवीन लोकांना जास्तीत जास्त संधी देण्यात यावी आणि त्यातल्या त्यात समाजकार्यकर्त्यांना तरी देण्यात यावी। नगरसेवक हा भ्रष्टाचारी नसावा। त्याने जिथे आपण निवडून आलेलो आहे त्या लोकांच्या सगळ्यांच्या समस्या त्यांनी निवारण करायला पाहिजे। आणि महिलांसाठी ज्या सुविधा आहेत नवीन ज्या आहेत की त्या दुर्बल नाही व्हायला पाहिजे, त्या सबल होऊन त्यांनी मेहनतीने काम करायला पाहिजे, अशा त्याने नगरसेवकाने ते काम केलं पाहिजे। सर, नगरसेवक हा असा असावा, आपण ज्याला निवडून देतोय त्यांनी निवडल्यानंतर नागरिकांकडे पाठ फिरवायला नको। निवडून आला की 5 वर्षानंतर पुढचाच म्हणजे मग पुढचंच हो असं नको। आणि जे दारिद्र्य रेषेखालील घटक आहे त्यांना रोजगार निर्मिती करून देणं, महिलांसाठी रोजगार निर्मिती करून द्यायला हवी। तो एक आपल्या मातीशी जुडलेला नगरसेवक असावा अशी आम्हाला अपेक्षा आहे। सर्वप्रथम म्हणजे नगरसेवक हा पदाचा दुरुपयोग करणारा नसावा। परत आपल्या प्रभागातून जो कोणता प्रभाग असेल त्यांचा त्या ठिकाणी जर कचरा असेल उघड्यावर किंवा उघड्यावर ज्या गटारी असतात, परत सांडपाण्याची विल्हेवाट लावलेली नसते, ह्या सर्व गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं। परत नगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा यावर पण लक्ष द्यायला हवं, कारण यामुळे आरोग्य बिघडते आणि आरोग्य बिघडलं म्हणजे पूर्ण कुटुंबाचं एक सर्कल असतं तर त्या सर्कलामध्ये बिघड होत असतो। परत जे नवयुवक असतात तर त्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य ती दिशा दाखवावी। उलट नगरसेवकांचं म्हणजे असं लक्षात पण येतंय काही ठिकाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।